पुण्यातील टिळक कुटुंब म्हटलं की आठवतात बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक आणि काँग्रेस यांचं एक स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याला असलेलं नातं पाहायला मिळालं. साधारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आतापर्यंत हे नातं याच पद्धतीने होतं. मात्र आता ह्या नात्यात कुठेतरी दुरावा आल्याचं चित्र सध्या पुण्यात दिसतंय. याचं कारण की रोहित टिळक जे लोकमान्य टिळकांचे खापरपंतू आहेत यांनी काँग्रेसला रामराम करत आता शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रोहित टिळक आहेत, जे लोकमान्य टिळकांचे खापरपंतू आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमकी ही वेळ त्यांच्यावर का आली की त्यांना काँग्रेसला रामराम करावा लागला. सर नमस्कार, काय सांगाल की तुम्हाला अशी वेळ का आली? साधारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून अगदी 60-70 वर्षाचा आपण जर इतिहास पाहिला तर आता तुम्हाला काँग्रेस सोडावं लागतंय. काँग्रेस ही एक चळवळ होती तेव्हा स्वातंत्र्यपूर्ण काळात, आणि सर्वच स्वातंत्र्य सैनिक तेव्हा काँग्रेसच्या माध्यमातून लढत होते. लोकमान्य टिळकांचा सुद्धा विचार तेव्हा स्वराज्याकरताच, काँग्रेस म्हणजे एक स्वराज्याकरताचा विचार घेऊन ते तेव्हा पुढे जात होते. आणि जयंतराव टिळक माझे आजोबा, मी आतापर्यंत काँग्रेसचंच काम करत होतो. पण असं विशिष्ट लोकमान्यांना आपण कुठल्या तरी एक विशिष्ट पक्षाचं म्हणू नाही शकणार. त्यांना मेन धोरण त्यांचं वेगळं होतं, स्वराज्याकरता होतं, आणि सर्वच संघटनेची लोक त्यांच्याबरोबर होती. गेले 2-3 वर्षापासून मी मात्र पक्षाचं काम हे थांबवलं होतं. त्याला लोकमान्यांच्या नावाने जो पुरस्कार आम्ही 1 ऑगस्टला देतो, तो 83 पासून जयंतराव टिळकांनी हा चालू केला होता. आणि ज्यांनी देशाकरता काम केलंय किंवा जगात नावलौकिकी मिळवली आहे, अशा लोकांचा सन्मान आपण लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन करतो. आणि तो वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना दिला जातो. म्हणजे राजकीय फक्त नाही, पण उद्योजकांना दिला गेलाय, शास्त्रज्ञांना दिला गेलाय, रेव्होल्युशनरीजला दिला गेलाय. 3 वर्षे आधी पंतप्रधानांना तो पुरस्कार दिला गेला होता. आणि त्याच्यावर एक नाराजगी खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षातही दिसली. आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी दिलं की हा एक सोशल प्लॅटफॉर्म आहे आणि माझा काही वैयक्तिक पुरस्कार नाही आहे, तो एक ट्रस्टचा पुरस्कार आहे. आणि राजकीयच नावं घ्यायची झाली तर इंदिराजींनाही दिला होता तो, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना दिला, प्रणव मुखर्जींना दिला आहे, पवार साहेबांना दिला आहे, वाजपेयीजींना दिला आहे, डॉक्टर शंकरदयाळ शर्मांना दिला होता. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या लोकांना तो पुरस्कार दिला गेला आहे. आणि त्यांनी केलेलं कार्य देशाकरता आणि एक पैलू जो लोकमान्यांच्या विचारांशी जुळतो, असा विचार डोळ्यासमोर ठेवून हा पुरस्कार दिला जातो. पण शेवटी ते लक्षात येत होतं की ती एक त्याच गोष्टीची तक्रार ही वारंवार केली जाते आणि त्याचं वेगळं रूप एक नॅरो माइंडसेटनी समोर सारखं मांडलं जातं. तर ही ब्रॉडर विजन ठेवणारच नसेल पार्टी, तर शेवटी मी सुद्धा काम थांबवून टाकलं होतं. गेले 2-3 वर्षापासून मी पक्षाचं काय काम करत नव्हतो. मी आपल्या संस्थेच्या मार्फत सामाजिक कार्य जे आवडतं करायला ते मी करत राहिलो. आता तुम्ही बघितलं असेल की राज्यसभेच्या निवडणूक जेव्हा झाल्या तेव्हा एकदम शिंदे साहेब आणि आम्ही आधीपासून संबंध होते, पण जेव्हा भेटलो तेव्हा त्याची उमेदवारी तुला द्यायची इच्छा आहे किंवा करणार का, असं जेव्हा तो विचार झाला तेव्हा ते सामाजिक कार्य बघून तो विचार झाला की संस्थेच्या मार्फत मी जे काय काम करत होतो, शिक्षण संस्थेच्या मार्फत जे काम करत होतो, ते बघून तो एक उमेदवारी दिली गेली होती. आणि माझ्यासारख्या तरुणाला एक ती उमेदवारी राज्यसभेची एकदम शिंदे साहेबांनी तो विचार केला. आणि निश्चितपणे त्यांच्याविषयी तर म्हणजे त्यांचे तर आभार मानतोच कुटुंबियाच्या वतीने. पण तो एक नेता सुद्धा ताकद देणारा नेता आहे, तरुणांना एकदम ताकद देणारा नेता आहे, मागे उभं राहणारा नेता आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायलाही आवडेल असा निर्णय झाला. आणि ती उमेदवारी सुद्धा तिकडे जाऊन आम्ही अर्ज भरायचं ठरवलं. पवारसाहेबच समोर जेव्हा महाविकास आघाडीकडनं आले तेव्हा अर्ज नाही भरायचा हा सुद्धा निर्णय झाला, बिनविरोध व्हायला पाहिजे. कारण वैयक्तिक सुद्धा खूप चांगले संबंध आमच्या कुटुंबाशी पवारसाहेबांचे होते. ते जुडोपासून खरं खानेवाले सरांपासून माझ्या वडिलांच्या संबंधित होते. त्यामुळे त्यांच्यासमोर अर्ज भरणं सुद्धा योग्य नाही हा एक निर्णय झाला. लोकमान्यांचा पुरस्कार त्यांनाही दिला होता. त्यामुळे शिंदे साहेबांचंही धोरण तेव्हा अतिशय योग्य होतं की बिनविरोधच निवडणूक ही व्हायला पाहिजे. म्हणून ते झाले नाही, पण त्यांच्याबरोबर काम करायला निश्चित आवडेल असा एक निर्णय मात्र झाला. आणि आता बघू पुढे काय होतंय. एकंदरीत जर आपण पुण्याच्या काँग्रेसचा जर विचार केला तर सुरेश कलमाडींच्या वेळेसची जी काँग्रेस होती आणि आताची जी काँग्रेस आहे, कुठेतरी संघटना कमी पडते, माणसं, कार्यकर्ते, नेते जोडून ठेवायला. आता हा खरं मोठा विचार आहे आणि लिडरशिप कडनं तो पुढे पुढे कसा जातो तो सुद्धा एक तो विचार असतो. आणि त्याविषयी मी बोलणार नाही, कारण शेवटी आता ते संघटनेतल्या लोकांचं. आणि मी म्हणलो तसं की अनेक नेते याच्यात होते, मी काम करत होतो आणि माझा तो स्वभाव नाही की कोणाविषयी काही बोलायचा. पण माझ्या बाबत मी वैयक्तिक निश्चित म्हणेन की हे कारण मला अजिबात पटलं नाही की कुठला एक पुरस्कार हे कारण होऊ नये तक्रारीचं.
हे फारच छोटं कारण झालं. आणि बरं सगळ्यांना दिलं, इनफॅक्ट त्याचं एक ब्रॉडर विजन ठेवायला पाहिजे, जी पक्ष म्हणून म्हणजे मला वाटलं होतं की ठेवलीच जाईल. आणि तेच किती वेळा आता हे स्टुपिड कंप्लेंट्सवर किती वेळा आम्ही समजावत बसू. त्यामुळे मी माझं काम थांबवलं होतं आणि एकदम असं नाही की थांबून मी दुसऱ्या पक्षाकडे लगेच काय गेलो होतो किंवा असे. पण शिंदे साहेबांनी एकदम जेव्हा राज्यसभेसारख्या जागेकरता माझा विचार केला, तेव्हा काम करायची ते इच्छा आहे. त्यामुळे मलाही वाटलं की आणि त्यांच्यासारख्या नेत्याबरोबर काम करायला हे सुद्धा एक आनंद वाटतोय. बघू आता पुढे काय होतंय. एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर पुण्यात आता तुम्हाला भाजपशी तुमचे चांगले संबंध आहेत, पक्षश्रेष्ठींशी अगदी, तर मग असा विचार का केला की शिंदेकडे जावं, शिंदेच्या शिवसेनेत जावं? मी म्हणलो तसं त्यांनी जेव्हा आम्ही भेटलो, आणि तो एक कार्यकर्त्यांमधला नेता आहे, म्हणजे असं एक तर वाटतही नाही त्यांना भेटल्यावर की आपण एक उपमुख्यमंत्री किंवा माजी मुख्यमंत्र्यांची बोलतोय. आणि शक्ती देतो त्यांच्या लोकांच्या त्यांच्या मागे उभा राहणारा नेता आहे. आणि एक चांगलं वाटलं जेव्हा जेव्हा बोललो. आणि बरं तसं राजकीय दृष्टीने माणूस जे असतो की चला नाही या आपण करू, अशा प्रकारची चर्चा कधी झाली नाही. म्हणजे लोकमान्यांविषयी चर्चा झाल्या अनेक वेळेला त्यांच्याशी जेव्हा बोललो, किंवा संस्थेविषयी झाल्या, कशा प्रकारचं काम असतं, म्हणजे असं फोडाफोडीसारखं काहीतरी मला त्यांनी बोलत आहेत किंवा असं कधीच झालं नाही. त्यामुळे एक खूप वेगळा नेता आहे तो. आणि त्यांच्याबरोबर काम करायला मला तरी वाटलं की ते योग्य राहील जास्त. आणि म्हणून बघू आता, तेच मी म्हणलं पुढे काय होतंय ते कळेल आता. नक्की, शुभेच्छा सर तुम्हाला, तुम्ही भावी काळासाठी तुम्हाला शुभेच्छा. तर हे होते रोहित टिळक. काँग्रेसच्या विचारसरणीत जी आधी विचारसरणी होती आणि ती आता, यातील फरक हा कारण ठरलाय त्यांच्या पक्षप्रवेशाचा. अर्थात आता ते ह्यानंतर शिंदे गटात जातील आणि ते त्या ठिकाणीही चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे. मात्र यातून शिकण्याची गरज आहे ती काँग्रेसला, कारण काँग्रेसचे असे किती नेते साथ सोडणार हे देखील पाहणं आणि याच्यावर विचार करणं हे पक्षश्रेष्ठींचं काम असणार आहे. पुण्याहून मी प्रथमेश तांबे आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक.